हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे मॅथ 10th अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला प्रॅक्टिस सेट 2.3. आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो टोटली डिपेंड आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडवरती. तर काय आहे ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ती आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधल्या फर्स्ट एक्झाम्पलवरून समजून घेऊ. फार सिंपल ही मेथड आहे, थोडं लक्ष देऊन ऐका आणि या प्रत्येक स्टेप तुम्ही लिहून घ्या, नोट करून घ्या आणि लक्षात ठेवा. तुम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय ही टोटली लक्षात येऊन जाईल. तर बघा, आपल्या प्रॅक्टिस सेट 2.3चं फर्स्ट एक्झाम्पल आहे x² + x - 20 = 0. या एक्झाम्पलला आपण समजून घेऊ आणि या एक्झाम्पलच्या हेल्पनी ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय असते ही सुद्धा फार इझिली समजून घेऊ. फार इझी हे मेथड आहे. बघा, सगळ्या स्टेप्स तुम्ही नोट करून घ्या. मी इथे बोर्डवरती शॉर्टकट त्या लिहून देतो. तर पहिली स्टेप काय आपली, आपलं जे इक्वेशन आहे ते या फॉर्ममध्ये असतं ax² + bx + c = 0. या फॉर्ममध्ये असतं, सर्वांना माहिती आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पहिली स्टेप आहे आपली या फॉर्ममध्ये असताना आपला जो पहिला स्टेप आहे, पहिल्या स्टेपमध्ये आपला x² चा कोएफिशियंट म्हणजे कोण a जो आहे तो 1 असला पाहिजे. ठीक आहे, हे विल बी ऑलवेज 1. ठीक आहे, 1 असेल तर ओके आहे, नसेल तर त्याला आपल्याला ही 1 जी व्हॅल्यू आहे एच्या जागेवरती आली पाहिजे. अशा प्रकारचा आपल्याला ॲक्टिव्हिटी करावी लागेल. तर बघा, x² चा कोएफिशियंट 1 आहे ऑलरेडी, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 आहे, काही प्रॉब्लेम नाही ते. नेक्स्ट स्टेप आहे आपली, पहिली स्टेप आहे याची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. दुसरी स्टेप आहे आपली सी ला, ठीक आहे, ट्रान्सफर सी. ठीक आहे, सी ला आपल्याला काय करायचं आहे, राईट हँड साईडला ट्रान्सफर करायचं आहे. सी म्हणजे कोण, -20. बघा, सीच्या जागेवरती आहे -20, याला ट्रान्सफर करायचं आहे. ओके, तर करूया ट्रान्सफर. नेक्स्ट स्टेप आहे आपली सेकंड स्टेप, x² + x या -20 ला तिकडे ट्रान्सफर करू, काय होईल इकडे +20. ओके, दुसरी स्टेप, पहिली स्टेप होती a ची व्हॅल्यू 1 आहे ऑलरेडी, x² चा कोएफिशियंट a. ठीक आहे, a ची व्हॅल्यू 1 आहे. याच्यानंतरची दुसरी स्टेप आहे -20 म्हणजे c ची व्हॅल्यू ट्रान्सफर करा राईट हँड साईडला, करू -20 आहे, तिकडे काय होईल +20. यानंतरची आपली स्टेप आहे, ठीक आहे, यानंतरची स्टेप आहे आपली जी bx व्हॅल्यू असते. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे bx च्या जागेवरती जी व्हॅल्यू आहे तिला करायचं आहे स्प्लिट. तिला करायचं आहे स्प्लिट द bx असं सुद्धा म्हणू शकतो. स्प्लिट करायचा. आता कशा पद्धतीने करायचं स्प्लिट, म्हणजे bx च्या जागेवरती कोण आहे बघा, x² च्या जागेवरती आहे x². ठीक आहे, ax² च्या जागेवरती आहे x² आणि bx च्या जागेवरती आहे x, ओनली x आहे. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे. या व्हॅल्यूला स्प्लिट करायचं. कशा प्रकारे करायचं, तर बघा, व्हेरिएबलला अशा प्रकारे करायचं. फार इझिली मी सांगताय. ठीक आहे, याला दुसऱ्या वेने सुद्धा सांगता आलं असतं, पण थोडंसं इझी केलं पाहिजे आणि तुम्हाला समजलं पाहिजे. व्हेरिएबलला मल्टिप्लाय करायचा आहे 2 ने या bx मध्ये. बघा, इथे काय व्हेरिएबल x आहे, या x ला मल्टिप्लाय करायचा आहे 2 ने आणि जे कोएफिशियंट असते याचा जो कोएफिशियंट आहे, कोएफिशियंटला डिवाइड करायचा आहे 2 ने. ठीक आहे, व्हेरिएबलला 2 ने मल्टिप्लाय, कोएफिशियंटला डिवाइड करायचं 2 ने. ओके, व्हेरिएबल आहे x आणि x चा कोएफिशियंट आहे 1. मग काय करायचं, व्हेरिएबलला 2 ने मल्टिप्लाय, कोएफिशियंटला 2 ने डिवाइड. काय होईल पुढे, x² प्लस या x ला 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल 2x आणि याचा कोएफिशियंट आहे 1, याला करणार डिवाइड 2 ने. झालं इझी, = 20. यानंतर बघा, यानंतर आपण काय नेक्स्ट स्टेप आहे आपली, ज्या टर्मला आपण डिवाइड केलाय. ठीक आहे, ज्या टर्मला आपण डिवाइड केलाय, कोणत्या टर्मला डिवाइड केलाय बघा, या कोएफिशियंटला डिवाइड केलाय 2 ने. ही जी टर्म आहे, ठीक आहे, ही जी कंप्लीट टर्म आहे, या टर्मला आपल्याला, सॉरी थोडी लाईन गेल्यामुळे तुम्हाला दिसायला थोडंसं प्रॉब्लेम जात असेल, तर बघा आपली नेक्स्ट स्टेप आहे, जो कोएफिशियंट आहे ज्याला आपण 2 ने डिवाइड केलं होतं ती जी टर्म आहे ही 1/2. ठीक आहे, ही जी टर्म आहे आपल्याला या टर्मचा स्क्वेअर करून, म्हणजे 1/2 चा स्क्वेअर करून RHS आणि LHS म्हणजे RHS आणि LHS ला ऍड करायचं आहे. काय करायचं आहे, RHS अँड LHS ला ऍड करायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे, ऍड. फार सिंपल आहे, हार्ड बिलकुल नाही, थोडं समजून घ्या. आपल्याला या टर्मला, कोणती टर्म, ज्या कोएफिशियंटला आपण 2 ने डिवाइड केलं होतं, ठीक आहे, काय बनलं 1/2 बनलं. ठीक आहे, बघा, x चा कोएफिशियंट 1 आहे, याला डिवाइड केलं 2 ने. ही जी टर्म आहे कंप्लीट 1/2, या टर्मचा स्क्वेअर करून RHS आणि LHS ला ऍड करायचा आहे. करूया ऍड. काय होईल नेक्स्ट स्टेप, x² स्क्वेअर करून ऍड करायचा x² प्लस 2x 1/2 × 1/2. ठीक आहे, या टर्मचा स्क्वेअर करून ऍड करू. ठीक आहे, याचा स्क्वेअर करून दोन्ही साईडला ऍड करायचा आहे. ठीक आहे, करूया ऍड. 20 + 1/2 होल स्क्वेअर. तुम्हाला हे माहित आहे
कोणतीही टर्म जेव्हा आपण इक्वेशनमध्ये ॲड करतो, सबट्रॅक्ट करतो, मायनस करतो, काही करतो, सगळे ॲक्शन्स दोन्ही साईडला होत असते. ठीक आहे, म्हणून 1/2ला आपण दोन्ही साईडने आपण काय केलं आहे, ॲड केला आहे. ठीक आहे, 1/2 होल स्क्वेअर 1/2 होल स्क्वेअर दोन्ही साईडने ॲड करायचं. हे नेक्स्ट स्टेप. ओके, यानंतर सॉल्व करू. याला सॉल्व करून घेऊ. काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2x 1/2 प्लस 1/2 होल स्क्वेअरला असंच ठेवाय इज इक्वल्स टू 20 प्लस 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4. ओके, ठीक आहे. आता थोडंसं तुम्ही लक्ष द्या, ही जी स्टेप आली आहे, ही जे इक्वेशन आलं आहे, हे कोणत्या फॉर्ममध्ये आलं आहे. ठीक आहे, आपला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, कम्प्लीट स्क्वेअर फॉर्म्युला काय, ए प्लस बी होल स्क्वेअर, ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला कंप्लीट स्क्वेअर मेथडचा मेन उद्देश काय, गोल काय, की आपल्याला जे इक्वेशन आहे, ठीक आहे, हे कशा प्रकारे आपण का बरं स्प्लिट केलं आहे, कारण आपल्याला हा जो बायनॉमियल फॉर्म आहे, या बायनॉमियल फॉर्मला आपल्याला अशा फॉर्ममध्ये आणायचा आहे आणि अशा फॉर्ममध्ये आणून आपल्याला ए प्लस बी होल स्क्वेअर लिहायचा आहे. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर बघा, आपण या बायनॉमियल फॉर्मला अशा फॉर्ममध्ये आणलाय का, या बायनॉमियल फॉर्ममध्ये आणलाय का. ठीक आहे, बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बघा, ए स्क्वेअरच्या जागी काय एक्स आणि बी स्क्वेअरच्या जागी काय 1/2 होल स्क्वेअर. आता बघा, हे थोडं इक्वेशन याच्यासोबत कम्पेअर करा आणि या एक्सला काय समजायचं, ए 1/2ला बी, म्हणजे आपलं इक्वेशन या फॉर्ममध्ये आलाय का. बघा, ए स्क्वेअरच्या जागी काय एक्स स्क्वेअर म्हणजे कोण ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे कोण एक्स. ओके, आणि बी म्हणजे कोण 1/2. ओके, प्लस बी म्हणजे कोण 1/2 होल स्क्वेअर. म्हणजे आपलं इक्वेशन बघा या फॉर्ममध्ये आला. हे जे इक्वेशन होतं याला आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, या फॉर्ममध्ये आला तर मग आपण ए प्लस बी होल स्क्वेअर लिहू शकतो आणि ए बीच्या जागेवर कोण आहे एक्स आणि 1/2. म्हणजे मी असं लिहू शकतो का, एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर म्हणजे आपण ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरला ए प्लस बी होल स्क्वेअर लिहू शकतो. तर आपल्या ए आणि बीच्या जागेवरती कोण आहे ए प्लस बीचा होल स्क्वेअर. ठीक आहे, ए प्लस बीचा होल स्क्वेअर लिहिला आणि म्हणजे आपला ए बी कोण आहे एक्स प्लस 1/2 एक्स आणि 1/2 म्हणजे आपण एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर लिहू शकतो. जसं ए प्लस बी होल स्क्वेअर तसा एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर हे लिहू शकतो. पण हे लिहायच्या आधी आपण लिहायचं कम्पेअर द इक्वेशन, कम्पेअर द इक्वेशन विथ कशासोबत, या फॉर्मसोबत. ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, या फॉर्ममध्ये हा बायनॉमियल फॉर्म. ठीक आहे, या फॉर्ममध्ये आणला याला. बघा, या फॉर्ममध्ये आलाय. ठीक आहे, या फॉर्ममध्ये आहे हे, म्हणजे आपण लिहू शकतो ए प्लस बी होल स्क्वेअर, याला ए प्लस बी होल स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे याला आपण का लिहू शकतो एक्स प्लस 1/2. म्हणून दॅट्स वाय एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर लिहू शकतो इज इक्वल्स टू, याला सॉल्व करा. 20ला डिवाइड काय नाही म्हणजे काय 1 आहे. ओके, हे असं होईल ए बाय बी प्लस सी बाय डी. जर असेल तर आपण काय करतो ए इंटू डी प्लस सी इंटू बी अपॉन बी इंटू डी. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ओके, काय होईल यानंतर काय होईल बघा, करू 20 इंटू 4 प्लस याला डिवाइड म्हणजे काय नाही म्हणजे काय 1 इंटू 1 होईल 1 अपॉन 1 इंटू 4 होईल 4. ओके, पुढे सॉल्व करतो. हे थोडं इरेज करून घेतो. ठीक आहे, पुढे सॉल्व करू. काय होईल 20 प्लस 4 होईल 80 प्लस 1 होईल 81. ओके, हे काय होईल एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर. याला असंच ठेवायचं आहे 20 इंटू 4, कारण याला पुन्हा सोडवा बरं. एक्स प्लस 1/2 हेच मिळेल. पुन्हा इक्वेशनकडे वापस जावं लागेल आपल्याला. ठीक आहे, वापस जायचं आहे का नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, इथपर्यंत आणलं, इथपर्यंत सोडून टाकायचं याला. ठीक आहे, याच्यानंतर सॉल्व करायचं नाही. ओके, 20 इंटू 4 होईल 80 प्लस 1/4 काय होईल एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 80 प्लस 1 81 अपॉन 4. यानंतर बघा इथे स्क्वेअर आहे, या दोन्ही साईडनं आपल्याला घ्यायचा आहे स्क्वेअर रूट. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट, कारण याचा स्क्वेअर रिमूव्ह करायचा आहे. स्क्वेअर रिमूव्ह करायचा असेल तर कशाने रिमूव्ह होतो, तो स्क्वेअर रूटने. टेकिंग स्क्वेअर रूट
बोथ साइड ऑफ इक्वेशन. ठीक आहे, घ्यायचं स्क्वेअर रूट घेऊ. का होईल इकडे अंडर रूट एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 81/4. हे स्क्वेअर दोघाला स्क्वेअर रूटमध्ये घेतला आहे. ठीक आहे, स्क्वेअर रूट स्क्वेअर सोबत कॅन्सल राहील का इथे एक्स प्लस 1/2. बघा स्क्वेअर रूटमध्ये आपण जेव्हा व्हॅल्यू घेतो ती प्लस राहते किंवा मायनस राहते, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 81चं रूट होईल 9 प्लस आणि मायनसमध्ये ठेवायचा आहे, 4चं रूट होईल 2. ओके, त्यानंतर बघा आता हे प्लस आणि मायनस आहे, एकदा याला प्लस म्हणून ठेवायचं, एकदाला मायनस म्हणून ठेवायचं. कसं एक्स प्लस 1/2 इक्वल्स टू 9/2 याला प्लसमध्ये ठेवायचं. ठीक आहे, एकदा याला मायनस घेऊन सोडवायचं. काय होईल इकडे एक्स प्लस 1/2 इक्वल्स टू मायनस 9/2. ठीक आहे, एक्सला जागेवर ठेवून 1/2ला ट्रान्सफर करू. 1/2 प्लस आहे तिकडे काय होईल मायनस, म्हणजे मिळेल मला एक्स इक्वल्स टू 1/2 प्लस आहे तिकडे काय होईल मायनस, म्हणजे मिळेल मला 9/2 मायनस 1/2. पुढे याला सॉल्व करतो. ठीक आहे, इथे सॉल्व करून घेतो याला. ठीक आहे, 9 मायनस 1/2 हे जेव्हा असं असते ए बाय बी मायनस सी बाय बी अशा प्रकारे जेव्हा असेल तेव्हा डायरेक्टली करतो आपण. जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू कॉमन असते तेव्हा. ठीक आहे, इथे 2 कॉमन आहे, अशा वेळेस काय करतो ए मायनस सी बाय बी. ठीक आहे, म्हणजे इथे काय होईल 9 मायनस 1/2. 9 मायनस 1/2 काय मिळेल मला पुढे 9 मायनस 1 होईल 8/2. ओके, 8/2 म्हणजे 2 1 जा 2, 2 4 जा 8 म्हणजे काय होईल 4/1 म्हणजे होईल व्हॅल्यू 4. ओके, याला सुद्धा सॉल्व करून घेऊ. काय होईल एक्सला 1/2 प्लस आहे तिकडे काय होईल मायनस, म्हणजे मिळाला एक्स इक्वल्स टू मायनस 9/2 मायनस 1/2. 1/2 इकडे प्लस होते तिकडे झाले मायनस. ओके, याला सुद्धा सॉल्व करून घेऊ आपण. काय होईल बघा अशा वेळेस काय करतो आपण पुढे सॉल्व करतो. -9 मायनस 1/2. ठीक आहे, 2 कॉमन आहे. आता सारखंच मायनस ए बाय बी मायनस बी बाय सॉरी ही ते व्हॅल्यू चेंज करू द्या, सी बाय बी असं. अशा वेळेस काय करतो मायनस ए मायनस सी अपॉन बी करायचं. ठीक आहे, सेम इथं करणार आहे प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे होईल -9 मायनस 1/2. -9 मायनस 1 होईल -10/2. 10/2 म्हणजे काय होईल 5 म्हणजे -5. अशा प्रकारे मला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे 4 and -5. ठीक आहे, लास्टमध्ये आन्सर लिहून घ्यायचं एक्स इक्वल्स टू 4 and -5. अशा प्रकारे आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी रूट्स फाइंड आउट करत असतो. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. अपेक्षा करतो या एक्झाम्पलवरून तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड समजली असेल. तर बघा फार सिंपल ही मेथड होती. तर एकदा पुन्हा रिकॉल करून घेऊ. हे इक्वेशन दिलं होतं बघा. सर्वात पहिली स्टेप होती की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असला पाहिजे, तर तो ऑलरेडी होता. यानंतर दुसरी स्टेप होती की सी ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू ट्रान्सफर करायची होती राईट हँड साईडला, ती आपण केली. -20 होती ते +20 झाले. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट स्टेप होती की बी एक्सच्या जागेवरती जी व्हॅल्यू आहे म्हणजे कोण एक्स, या व्हॅल्यूमधला जो व्हेरिएबल आहे त्याला मल्टिप्लाय करायचं होतं 2 ने म्हणजे केलं, आणि कोएफिशियंटला डिवाइड करायचं होतं 2 ने. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप होती आपली की ज्या बी एक्स वाल्या टर्म मधला जो व्हॅल्यू आहे बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट, ठीक आहे 1, या ज्या व्हॅल्यूला आपण डिवाइड केलं होतं ही जी टर्म झाली 1/2, या टर्मला स्क्वेअर करून दोन्ही साईडने ऍड करायचं होतं, ते केलं आपण. ठीक आहे, यानंतर राईट हँड साईडला आपण सॉल्व केला आणि आपला जो मेन गोल आहे की एक्स स्क्वेअर प्लस एक्स ही जी टर्म हा जो बायनॉमियल आहे तो आपल्याला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आणायचा होता. तर आपण त्या फॉर्ममध्ये आणलाय बघा, आणि आपण लास्टली ए प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये याला लिहू शकतो. तसंच याला लिहू शकतो एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर. ठीक आहे, असं लिहिलं. त्यानंतर पुढे सॉल्व केलं. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. अपेक्षा करतो तुम्हाला ही मेथड समजली असेल. पाहूया आता नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इक्वल्स टू 0. तर बघा आपलं एक्झाम्पल, या एक्झाम्पलला सर्वात आधी आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे आणि आपला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. तर आपली नंतरची स्टेप आहे की आपला सी जो आहे तो राईट हँड साईडला पाहिजे, म्हणजे काय होईल -5 तिकडे ट्रान्सफर होऊन काय होईल +5. लिहूया एक्स स्क्वेअर प्लस 2x -5 तिकडे होईल +5. नंतर आपली बी एक्स
ही जी टर्म असते यामधला व्हेरिएबलला 2 ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि कोएफिशियंटला 2 ने डिवाइड करायचा आहे. ओके, व्हेरिएबल x याला मल्टिप्लाय करायचं 2 ने आणि कोएफिशियंट जो 2 आहे याला डिवाइड करायचं 2 ने. काय होईल पुढे एक्स स्क्वेअर प्लस हे होईल 2x 2 इंटू एक्स या कोएफिशियंटला 2 ने डिवाइड करायचा, एक्सला मल्टिप्लाय केलं मी 2 ने आणि याला डिवाइड करायचा. ओके इज इक्वल्स टू 5. शेवटी 2/2 काय होईल 1 होईल. ओके म्हणजे असं लिहू शकतो 2 इंटू एक्स इंटू 1. ओके असं लिहायचं आहे. ओके 2/2 म्हणजे काय 1. ओके नंतर ज्या टर्मला आपण डिवाइड केलं होतं बघा 2/2 1 झालं होतं, या टर्मला आपल्याला स्क्वेअर करून दोन्ही साईडने ऍड करायचं आहे. करूया एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू 1 होईल. शेवटी 2x इंटू 1 म्हणजे 2 इंटू 1 होईल 2च होईल. ठीक आहे. ओके ह्या 1 ला आपल्याला दोन्ही साईडना स्क्वेअर करून ऍड करायचं आहे. ओके ऍड करूया इक्वल्स टू 5 प्लस 2 स्क्वेअर. ओके सॉरी 1 स्क्वेअर आहे. ठीक आहे, कारण ही 1 होती व्हॅल्यू. 2/2 ला काय केलं आपण 1 केला, 1चा स्क्वेअर दोन्ही साईडने ऍड केला आहे. ओके यानंतर बघा हे इक्वेशन आपल्या फॉर्म मध्ये आलाय कोणत्या a प्लस बी होल स्क्वेअर. कम्पेअर द इक्वेशन फार सिंपल आहे विथ a प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे काय मिळेल मला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, या फॉर्म मध्ये आलाय का बघा. a स्क्वेअरच्या जागी काय एक्स स्क्वेअर आणि b स्क्वेअर जागी आहे 1 म्हणजे काय a स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर 2 इंटू ए बी म्हणजे कोण एक्स आणि 1. ओके 2x इंटू 1 काही नसतं म्हणजे काय 1. आताच बोललो 2 इंटू 1 केलं होतं आपण इथे. 2 इंटू 1 म्हणजे 2. ठीक आहे. ओके त्यानंतर काय बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर या फॉर्म मध्ये आलाय. म्हणजे मी माझ्या या इक्वेशनला या फॉर्म मध्ये आणून असं लिहू शकतो a प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे लिहू शकतो x प्लस 1 होल स्क्वेअर. लिहू शकतो x प्लस 1 होल स्क्वेअर. ओके यानंतर याला सोडवा 1 स्क्वेअर 1 5 प्लस 1 होईल 6. यानंतर दोन्ही साईडने करायचा आपला स्क्वेअर रूट. ओके लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशनच्या दोन्ही साईडने आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. काय होईल इकडे बघा पुढे अंडर रूट एक्स प्लस 1 होल स्क्वेअर अंडर रूट मध्ये घ्यायच्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल्स टू अंडर रूट 6. करूया सॉल्व. स्क्वेअर रूट स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल म्हणजे काय राहील एक्स प्लस 1 आणि स्क्वेअर रूट मध्ये जेव्हा व्हॅल्यू होती प्लस आणि मायनस घ्यायची आहे. ठीक आहे. ओके एक्स प्लस 1 राहिली ते. ठीक आहे, स्क्वेअर रूट स्क्वेअर सोबत कॅन्सल झाला. ओके इज इक्वल्स टू एकदा प्लस घ्यायचं आहे यावेळेला एकदा मायनस घ्यायचं आहे म्हणजे काय केलं मी प्लस अंडर रूट 6 घेणार किंवा प्लस मायनस अंडर रूट 6 घ्या सध्या. नंतरच्या स्टेपमध्ये त्याला एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्यायचा आहे. एक्स प्लस 1 प्लस अंडर रूट 6 घेऊ आणि एकदा मायनस घेऊ. एक्स प्लस 1 इक्वल्स टू मायनस अंडर रूट 6 घ्यायचा आहे. ठीक आहे, एकदा प्लस घ्यायचा एकदा मायनस घेऊन सोडवायचा याला. ओके प्लस 1 आहे इकडे एक्सला, तिकडे काय होईल -1 म्हणजे काय होईल एक्स इक्वल्स टू अंडर रूट 6 मायनस 1. ओके हे काय होईल एक्स इक्वल्स टू प्लस 1 आहे तिकडे काय होईल मायनस म्हणजे काय मायनस अंडर रूट 6 मायनस 1. अशा प्रकारे मला आन्सर मिळेल आणि लास्टमध्ये मी लिहिणार अंडर रूट्स ऑफ एक्स इक्वल्स टू काय होईल अंडर रूट 6 मायनस 1 अँड अंडर रूट मायनस अंडर रूट 6 मायनस 1. अशा प्रकारे मला 2 व्हॅल्यू मिळाला. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे m² मायनस 5m इक्वल्स टू -3. या एक्झाम्पलमध्ये m² चा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे आणि आपली जी कॉन्स्टंट टर्म आहे c तिला ऑलरेडी आपण RHS ला ट्रान्सफर करून घेतला म्हणजे ऑलरेडी त्या एक्झाम्पलमध्ये दिला आहे. ओके तर आपली नेक्स्ट स्टेप काय की या आता बघा आता याच्या आधी काय पाहिलं होतं आपण प्लस वाले एक्झाम्पल पाहिले ज्यामध्ये आपली bx वाली टर्म जी आहे ही नेहमी पॉझिटिव्ह राहते. आता ही जेव्हा निगेटिव्ह राहणार आता बघा ही टर्म आले निगेटिव्ह तर अशा वेळेस आपल्याला कोणत्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचं आहे बघा. ही पॉझिटिव्ह राहत होती तर आपण काय केलं होतं a प्लस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलामध्ये आपण कन्वर्ट करत होतो. पण आता इथं टर्म काय आहे ते इथे मायनस आहे. ही bx वाली टर्म जेव्हा मायनस राहील ना तेव्हा आपण कोणत्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचा a मायनस बी होल स्क्वेअर आणि इथे सुद्धा राहील हे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे जेव्हा
ही bx वाली टर्म मायनस राहील तेव्हा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आपण या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करणार आहे. a² - 2ab + b², याला लिहायचं आहे a - b². फक्त साइन बदललं इथं. ठीक आहे, साइन बदललं म्हणून a - b² चा फॉर्म्युला इथं वापरणार आहे आपण. ठीक आहे, इथे प्लस असतं तर आपला रेग्युलर फॉर्म्युला. ओके, यानंतर बघा काय होईल, नेहमीची स्टेप आपली. ठीक आहे, आपली ऑलरेडी आपला सी ट्रान्सफर झाला, m² चा कोएफिशियंट 1 आहे. यानंतरची स्टेप आहे आपला हा जो ही जी टर्म आहे bx वाली, हिला स्प्लिट करायचा आहे. ओके, बघा काय होईल, ही जी bx वाली टर्म आहे म्हणजे या टर्मला आपण या व्हेरिएबलला 2 ने मल्टिप्लाय आणि या कोएफिशियंटला 2 ने डिवाइड करणार आहे. काय होईल बघा, m². आता बघा साइन मायनस आहे, निगेटिव्ह आहे, तर आधीच देऊन द्यायचं. ठीक आहे, मायनस. आता या m ला म्हणजे व्हेरिएबलला 2 ने मल्टिप्लाय, 2 × m म्हणजे 2m आणि 5 ला डिवाइड म्हणजे काय होईल 5/2 इज इक्वल्स टू -3. त्यानंतर ही जी टर्म आहे म्हणजे 5/2 ही जी टर्म आहे याचा स्क्वेअर करून दोन्ही साइडला आपण ऍड करणार आहे. काय होईल, m². असं लिहू शकतो आपण, जे ऍक्टिव्हिटी करताय तिला असं लिहू, ऍड 5/2 होल स्क्वेअर बोथ साइड ऑफ इक्वेशन. इक्वेशनच्या दोन्ही साइडना आपल्याला 5/2 होल स्क्वेअर ऍड करायचा आहे. करूया. काय होईल, m² - 2m × 5/2 प्लस 5/2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू -3 होल स्क्वेअर प्लस 5/2 होल स्क्वेअर. ठीक आहे, पुढे काय होईल बघा, ही टर्म जी आहे ती आताच बोललो मी, आपल्याला जेव्हा हे मायनस साइन असते तेव्हा आपल्याला या फॉर्म मध्ये आपले इक्वेशन मिळणार आहे. कोणत्या, a - b होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. a - b² होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². बघा या फॉर्म मध्ये आपलं हे जे बायनॉमियल फॉर्म आहे या फॉर्म मध्ये आलाय. ठीक आहे, हा जो फॉर्म आहे या फॉर्म मध्ये आणला आहे. बघा a च्या जागेवरती आहे कोण, m, b च्या जागेवरती कोण आहे 5/2 आहे का, बघा a². ठीक आहे, मायनस 2 × a म्हणजे कोण m, b म्हणजे कोण 5/2 प्लस b² म्हणजे कोण 5/2. म्हणजे या फॉर्म मध्ये आलाय. म्हणजे याला मी जसं याला a - b होल स्क्वेअर लिहू शकतो तसं मी याला काय लिहिणार, m - 5/2 होल स्क्वेअर. आता मायनस का बरं, कारण बघा -5m होतं म्हणून. ओके, पुढे सॉल्व करू याला. ओके, इथे लिहून घेतो कंपेअर इक्वेशन. ठीक आहे, विथ a - b होल स्क्वेअर, a² - 2ab + b². म्हणजे मी याला a - b होल स्क्वेअर लिहू शकतो, तर याला m - 5/2 होल स्क्वेअर लिहू शकतो. ओके, लिहूया m - 5/2 होल स्क्वेअर. ओके, याला सिम्प्लिफाय करून घेऊ. -3 प्लस 5² होईल 25, 2² होईल 4. ओके, पुढे याला सॉल्व करून घेऊ. m - 5/2 याला असंच ठेवायचं आहे. -3 × 4 -3 × 4 होईल. ठीक आहे, प्लस 25 × 1 ठीक आहे, आधी पाहिलाय आपण कशा प्रकारे सॉल्व करतो, 4 × 1 किंवा 1 × 4 4. ओके, पुढे सिम्प्लिफाय करू. हे बघा सगळ्या जणांना लक्षात ठेवायचा ही स्टेप, -3 × 4 क्रॉस मल्टिप्लाय आणि खालचा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय. ओके, चला पुढे काय होईल, m - 5/2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू -3 × 4 होईल -12. ठीक आहे, प्लस 25 × 1 होईल 25/4. यानंतर बघा याला -12 प्लस 25 होईल 13, m - 5/2 मिळेल मला इज इक्वल्स टू -12 प्लस 14 होईल 13/4. ठीक आहे, त्यानंतर पुढे सॉल्व करू. काय होईल, स्क्वेअर रूट. आता याला सिम्प्लिफाय करू शकत नाही. ठीक आहे, कारण पॉईंटमध्ये आन्सर येईल, पॉईंटमध्ये आन्सर सॉल्व करायचं नाही. पुढे सॉल्व करायचं असेल तर आता पुढची स्टेप राहील आपली कोणती, स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड ऑफ इक्वेशन. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड ऑफ इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशनच्या दोन्ही साइडला आपण स्क्वेअर रूट घेणार आहे. काय होईल इक्वेशन, m - 5/2 होल स्क्वेअर. ठीक आहे, याचं स्क्वेअर रूट इज इक्वल्स टू 30/4 याचं सुद्धा स्क्वेअर रूट. ओके, काय होईल पुढे, 13चं स्क्वेअर रूट पॉईंटमध्ये निघतं तर त्याचं स्क्वेअर रूट लिहायची गरज नाही, पण 4चं स्क्वेअर रूट माहिती आहे 2. काय होईल इकडे, ठीक आहे, हे होईल कॅन्सल. म्हणजे राहील मला काय मिळेल, 5/2 m - 5/2 इक्वल्स टू √13/4चं होईल 2. ओके,
एमला -5/2 आहे तिकडे ट्रान्सफर करू, काय होईल +5/2. पण याच्या आधी आपण जेव्हा स्क्वेअर रूट घेत असतो त्या व्हॅल्यू प्लस किंवा मायनस असते, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला करूया ट्रान्सफर. -5/2 आहे तिकडे काय होईल +5/2. एकदा याला प्लस घेऊन सोडायचा, एकदा मायनस घेऊन सोडायचा आहे. म्हणजे काय होईल डायरेक्ट ट्रान्सफर करतो इक्वल्स टू एकदा प्लस घेऊन सोडायचा आहे -+13/2. हे -5 इकडे झाले +5/2. ओके, आणि एकदा याला मायनस घ्यायचा आहे, या -5/2 ला ट्रान्सफर सुद्धा करून घेऊ. ठीक आहे, ऑर लिहायचा आहे. नेहमी लिहित राहा, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण ऑर लिहिलं नाही. ओके, एम इक्वल्स टू मायनस घेऊन सोडायचा 13/2. या 5/2 ला ट्रान्सफर केला, -5/2 होते इकडे झाले +5/2. ओके, यानंतरची स्टेप काय होईल, एम इक्वल्स टू 2 कॉमन आहे डिनॉमिनेटरमध्ये. अशा वेळेस काय करतो 13 +5/2. ओके, और काय होईल इकडे -13 एम इक्वल्स टू और एम इक्वल्स टू -13 +5/2. अशा प्रकारे मला व्हॅल्यू मिळेल. आणि लास्टमध्ये आन्सर लिहून घ्यायचं, कारण याला सिम्प्लिफाय करू शकत नाही पुढे. तर काय होईल आन्सर, ओके बघा इथे एम इक्वल्स टू लास्टमध्ये आन्सर लिहितो इथे, एम इक्वल्स टू +13 +5/2 और -13 +5/2. अशा प्रकारे मला आन्सर मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे एक्झाम्पल होतं. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल. सर्वात पहिली स्टेप, y² कोएफिशियंट 9 आहे, इथे 1 पाहिजे. तर आपण काय करायचं, जी व्हॅल्यू असते त्याच व्हॅल्यूने डिवाइड करून टाकायचं इक्वेशनला. आणि या सीला सुद्धा आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. दोन्ही स्टेप करायचे आपल्याला. ठीक आहे, याचा कोएफिशियंट 1 करायचा आहे आणि या सीला सुद्धा ट्रान्सफर करायचा आहे. सर्वात आधी या सीला ट्रान्सफर करून घेऊ, म्हणजे 2ला ट्रान्सफर करू. काय होईल तिकडे -2, म्हणजे काय मिळेल मला 9y² -12y इज इक्वल्स टू -2. आणि y² कोएफिशियंट 1 पाहिजे आहे नाही, तर काय करायचं, या 9ने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून टाकायचं. ओके, लिहूया. डिवाइड द इक्वेशन बाय 9. 9ने डिवाइड करणारा इक्वेशन काय मिळेल मला, इक्वेशन पुढे 9y² अपॉन 9 -12y अपॉन 9 इज इक्वल्स टू -2/9. प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं आहे. काय होईल 9 कॅन्सल, म्हणजे 9 1 जा 9, 9 1 जा 9. ओके, इथे काय होईल 3 3 जा 9, 3 4 जा. ओके, काय मिळेल, याला सॉल्व करू नका, कारण हे पॉईंटमध्ये आन्सर येणार. ठीक आहे, पॉईंटमध्ये आन्सर सॉल्व करायचं नाही. काय मिळेल पुढे मला राहिलं काय y². ओके, राहिलं काय 4/3 इंटू y असं लिहायचं, याला इक्वल्स टू -2/9. यानंतरची स्टेप आहे आपली की हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनमध्ये आपली bx वाली टर्म आहे. या टर्ममध्ये जो व्हेरिएबल आहे त्याला मल्टिप्लाय करायचं 2ने आणि या कोएफिशियंटला डिवाइड करायचं 2ने. काय होईल पुढे y². आताच बोललो की मायनस जेव्हा साईन असते तेव्हा a-b² फॉर्म्युला वापरतो आपण. अशा वेळी मायनस साईन ठेवायचं आणि काय करायचं, पुढची प्रोसेस आपली व्हेरिएबलला 2ने मल्टिप्लाय म्हणजे 2y आणि कोएफिशियंटला 2ने डिवाइड म्हणजे 4/3/2 असं होईल, इक्वल्स टू -2/9. त्यानंतर याला सॉल्व करू, याला सॉल्व करून घ्या. काय होईल 4/3/2 साईडनं सॉल्व करतो इथे मी. 4/3/2 असं असेल तेव्हा काय करतो लक्षात घ्या. ठीक आहे, डिवाइड बाय 2 आहे असं करतो. अशा वेळेस काय करतो, याला व्हॅल्यू असते 1. आणि डिवाइड कसं करतो आपण, फ्रॅक्शनवाले नंबर्स लक्षात घ्या. a/b डिवाइड c/d असेल तर काय करतो, या c/d ला d/c करून आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय करतो, a/b मल्टिप्लाय बाय d/c पलटून टाकतो. ठीक आहे, d/c करतो. ठीक आहे, रेसिप्रोकल d/c करायचं म्हणजे काय, याला काय करायचं आपल्याला 2 मल्टिप्लाय करून 2/1 ला 1/2 करायचं आहे. ठीक आहे, 1/2 करायचं आहे. इझी आहे. ठीक आहे, काही हार्ड नाही. अशा प्रकारे मी याला सॉल्व करणार आहे. काय होईल इथे हे लिहून ठेवायचं आहे तुम्ही. ठीक आहे, पुढे काय होईल बघा, 4/3 मल्टिप्लाय बाय 1/2, 2/1 ला 1/2 करून सॉल्व करतो मी. ठीक आहे, नंतर ही स्टेप लिहिणार. काय होईल इकडे 4 × 1 4, 3 × 2 होईल 6, 4/6 म्हणजे काय, याला सिम्प्लिफाय करू शकतो. 2 2 जा 4, 2 3 जा 6 म्हणजे 2/3, म्हणजे 4/3/2 ला मी लिहू शकतो 2/3. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे लिहू शकतो y²
2y कसं सॉल्व्ह केलं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काय आलं होतं आन्सर 2/3. ओके, 2/3 इक्वल्स टू -2/9. हे मी डिटेलमध्ये याच्यासाठी सॉल्व्ह करून घेतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाऊ नये यासाठी. ओके, पुढची स्टेप काय राहील, आता ही जी टर्म आली या टर्मचा स्क्वेअर करून दोन्ही साईडने ॲड करायचा आहे. ओके, काय लिहायचं, प्रत्येक टर्म जे आपण करतो तिला आपण रिटर्नमध्ये लिहायचं आहे. ओके, ॲड 2/3 होल स्क्वेअर इन इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशनमध्ये ॲड करायचं आहे दोन्ही साईडला. ओके, काय होईल, ॲड करूया 2/3ला या इक्वेशनमध्ये दोन्ही साईडने. काय मिळेल मला, y² मायनस 2y इंटू 2/3 प्लस 2/3 होल स्क्वेअर दोन्ही साईडने ॲड करायचा इक्वल्स टू -2/9 प्लस 2/3 होल स्क्वेअर. ओके, करूया सॉल्व. पुढे काय होईल, y² मायनस 2y याला सॉल्व करून घेऊ, नंतर याला कम्पेअर करू a - b होल स्क्वेअरच्या फॉर्म्युलासोबत. या आधीचं जसं एक्झाम्पल केलं आपण सेम तेच तशा प्रकारचंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, 2/3 इंटू 2/3 प्लस 2/3 होल स्क्वेअर. ओके, याला सॉल्व करू, -2/9 प्लस 2² होईल 4, 3² होईल 9. ठीक आहे, याला पुढे सॉल्व करू आणि याला सुद्धा कम्पेअर करून घ्या आपल्या फॉर्म्युलासोबत. कम्पेअर करू, कम्पेअर दी इक्वेशन विथ हे जे इक्वेशन आहे किंवा बायनॉमियल फॉर्म आला आहे कशासोबत कम्पेअर करायचा आहे, a - b होल स्क्वेअर इक्वल्स टू a² मायनस 2ab. आता का बरं मी मायनसवाला फॉर्म्युला वापरला, कारण आपली इथे साईन काय मायनस, जेव्हा जेव्हा मायनस साईन राहील तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि या फॉर्म्युलाला असं लिहितो a² मायनस 2ab प्लस b², हा तो फॉर्म्युला आहे. बघा, एच्या जागेवरती y आहे, बीच्या जागेवरती 2/3 आहे. म्हणजे काय, a² म्हणजे काय y² मायनस 2 इंटू a म्हणजे कोण y. ठीक आहे, b म्हणजे 2/3. ठीक आहे, 2/3 प्लस b² म्हणजे काय 2/3². या फॉर्ममध्ये आला आहे, म्हणजे मी a² मायनस 2ab प्लस b² ला a मायनस b² लिहू शकतो. मग याला काय लिहू शकतो मी, y मायनस 2/3 होल स्क्वेअर. ओके, याला सुद्धा सॉल्व करून घेऊ आपण सोबत. काय होईल, y². ओके, याला लिहायचं आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये, a मायनस b होल स्क्वेअर म्हणजे काय y मायनस 2/3 होल स्क्वेअर. ओके, याला सुद्धा सॉल्व करून घेऊ. काय होईल, 9 कॉमन आहे म्हणून काय होईल, -2 प्लस 4/9. आधीच पाहिला आहे कशा प्रकारे याला सॉल्व करतो. ठीक आहे, डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू कॉमन असते तेव्हा -2 प्लस 4/9 असं डिरेक्ट करतो. पुढे काय होईल, y मायनस 2/3 होल स्क्वेअर इक्वल्स टू -2 प्लस 4 होईल 2/9. यानंतर दोन्ही जागी काय घ्यायचा, दोन्ही साईडला इक्वेशनच्या स्क्वेअर रूट घ्यायचा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड ऑफ इक्वेशन. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड ऑफ इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा. काय मिळेल इक्वेशन, मी याला इरेज करून घेतो हा पार्ट, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, ओके. काय मिळेल पुढे मला इक्वेशन, y मायनस 2/3 होल स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, दोन्ही साईडने स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, 2/9चा स्क्वेअर रूट. ओके, स्क्वेअर रूट जेव्हा घेतो आपण दोन्ही साईन घ्यायच्या. ठीक आहे, प्लस आणि मायनस, म्हणजे ती व्हॅल्यू प्लसही राहू शकते मायनसही राहू शकते. ओके, अशा प्रकारे करायचं आहे. यानंतर याला सॉल्व करू, स्क्वेअर रूट स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल, राहील का, y मायनस 2/3 इज इक्वल्स टू 2चा स्क्वेअर रूट तर मला माहीत नाही कारण पॉईंटमध्ये येणार, प्लस मायनस 9चा स्क्वेअर रूट होईल 3. ओके, यानंतर या व्हॅल्यूला ट्रान्सफर करू. ठीक आहे, एकदा प्लस घेऊन सोडू, एकदा मायनस घेऊन सोडू. काय होईल इकडे, y मायनस 2/3 इक्वल्स टू प्लस घ्यायचा आहे. ठीक आहे, प्लस द्यायची गरज नाही, नसतं म्हणजे ऑलरेडी प्लस असते तिथे. ठीक आहे, एकदा प्लस और एकदा मायनस घ्यायचा याच व्हॅल्यूला. ठीक आहे, म्हणजे मिळेल मला y मायनस 2/3 इज इक्वल्स टू मायनस √2/3. एकदा प्लस घेऊन सोडवायचा, एकदा मायनस घेऊन सोडवायचा. ठीक आहे, पुढे काय होईल, y मायनस 2/3 आहे तिकडे काय होईल, प्लस 2/3 म्हणजे मिळेल y इक्वल्स टू √2/3 मायनस 2/3 होईल इकडे प्लस 2/3 म्हणजे काय होईल 2/3. ओके, याला पुढे सॉल्व करून घेऊ. y इक्वल्स टू 3 कॉमन आहे म्हणजे काय, √2 + 2/3. ओके, और
और याला सुद्धा सॉल्व करून घेऊ. -2/3 तिकडे काय होईल +2/3 म्हणजे मिळेल मला -2/3 अपॉन हे काय होईल सॉरी -2/3 तिकडे काय होईल +2/3 म्हणजे काय मिळेल मला 2/3. याला सुद्धा सॉल्व करून घेऊ. काय होईल y = -√2 + 2/3 अशा प्रकारे माझा एक्झाम्पल आहे. लास्टमध्ये लिहून घ्यायचं y = √2 + 2/3. ठीक आहे. और सुद्धा लिहू शकतो किंवा कॉमा करून लिहायचा -√2 आहे -√2 + 2/3 अशा प्रकारे एक्झाम्पल होतं. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2y² + 9y + 10 = 0. आपण 10ला ट्रान्सफर करू. काय होईल +10 आहे तिकडे -10 होईल. 2y² + 9y = -10. बघा y² चा कोएफिशियंट 2 आहे तर आपल्याला या 2 ने डिवाइड करून y² चा कोएफिशियंट 1 करायचा आहे. काय करू बघा 2y² अपॉन 2 + 9y/2 = -10/2. काय होईल 2 कॅन्सल. 9/2 म्हणजे 4.5 पण पॉईंटमध्ये आन्सर घ्यायचं नाही. 10/2 म्हणजे काय -5. यानंतर काय होईल राहिलं काय y² + 9/2y = -5. यानंतर व्हेरिएबलला 2 ने मल्टिप्लाय आणि कोएफिशियंटला 2 ने डिवाइड करायचं असतं. पुढे काय होईल y² + 2y 9/2/2 करायचं आहे = -5. याला सिम्प्लिफाय करू. काय होईल 9/2 डिवाइड 2 आहे. ठीक आहे. जेव्हा असं असतं या 2ला डिवाइड म्हणजे काय 1 असतं लक्षात घ्यायचं आहे. यावेळेस जेव्हा आपण डिव्हिजन करतो डिवाइड कसं करायचं या 2/1ला 1/2 करून मल्टिप्लाय करायचं सोबत. ठीक आहे. 2/1ला 1/2 करून मल्टिप्लाय करायचं आहे. 9 × 1 होईल 9 2 × 2 होईल 4. ठीक आहे. म्हणजे 9/4 म्हणजे 9/2/2ला लिहू शकतो 9/4. ओके लिहूया y² + 2y आता सांगितलं 9/2/2ला लिहू शकतो 9/4. सिम्प्लिफाय केलं होतं साईडला. नंतर ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूचा स्क्वेअर करून दोन्ही साईडने ॲड करायचा म्हणजे 9/4चा स्क्वेअर करून दोन्ही साईडला ॲड करू. काय होईल y² + 2y × 9/4 प्लस करून 9/4ला दोन्ही साईडने ॲड करायचा आहे. ठीक आहे. स्क्वेअर करून. ओके -5 + 9/4 होल स्क्वेअर. ठीक आहे. पुढे याला सिम्प्लिफाय करू. काय होईल बघा हे इक्वेशन आपल्या a + b होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आला आहे. नंतर याला कम्पेअर करू. सर्वात आधी याला सिम्प्लिफाय करून घेऊ. काय मिळेल y² + 2y × 9/4 + 9/4 होल स्क्वेअर = -9² होईल -5 9² होईल 81. ओके 4² होईल 16. ठीक आहे. अशा प्रकारे करायचा आहे. पुढे याला सिम्प्लिफाय करून घेऊ. काय होईल y² पेन चेंज करून लिहितो जेणेकरून दिसायला थोडंसं व्यवस्थित दिसेल. y² + 2y 9/4 + 9/4 होल स्क्वेअर. थोडंसं लिहिताना मी अक्षर थोडे छोटे काढताय कारण जागा कमी पडते म्हणून. = याला डिवाइडमध्ये काही नाही म्हणजे काय 1 आहे -5 × 60 करायचा. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय -5 × 16 + 81 × 1 याला डिवाइडमध्ये काही नाही म्हणजे काय 1 81 × 1 म्हणजे 81 16 × 1 म्हणजे 16. ओके -5 × 16 होतं -80 म्हणजे काय मिळेल मला y² + 2y आणि याला कम्पेअर पर करून घेऊ म्हणजे आपली एक स्टेप वाचेल. कम्पेअर इक्वेशन विथ a + b होल स्क्वेअर = a² + 2ab + b². बघा a² च्या जागी y आहे b² च्या जागी 9/4 आहे म्हणजे काय a² म्हणजे y², 2 × a म्हणजे y, b म्हणजे 9/4 प्लस b² म्हणजे 9/4 म्हणजे मी याला a + b² लिहू शकतो. तर याला काय लिहिणार y + 9/4 होल स्क्वेअर. ठीक आहे. आणि याला सुद्धा सिम्प्लिफाय करून घेऊ. काय मिळेल मला y + 9/4 होल स्क्वेअर. ठीक आहे = याला करून घेऊ -5 × 16 होईल -80 + 81
अपॉन 16. ओके, -81 प्लस 81 काय होईल, -80 प्लस 81 होईल 1/16 होईल. म्हणजे काय मिळेल मला, y प्लस, पेन चेंज करून लिहितो, ठीक आहे, y प्लस 9/4 होल स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल मला 1/16, कारण -80 प्लस 81 होतं 1. ओके, यानंतर काय करू, दोन्ही जागी घेऊ स्क्वेअर रूट, ठीक आहे, कारण आता पुढे तर सॉल्व्ह करू शकत नाही. पुढची स्टेप आहे आपली स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेऊन घेऊ, काय होईल इक्वेशन, अशा प्रकारे थोडं करून घेऊ द्या. काय मिळेल मला, y प्लस 9/4 चा होल स्क्वेअर याचा घ्यायचा स्क्वेअर रूट, दोन्ही साईडला घ्यायचा, इक्वल्स टू 1/16चं सुद्धा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. स्क्वेअर रूट घेताना प्लस किंवा मायनसमध्ये घ्यायचा आहे. ओके, यानंतर काय होईल, 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 16चं होईल 4. ओके, पुढे काय मिळेल मला, y प्लस आणि हे कॅन्सल होईल, ठीक आहे, स्क्वेअर रूट सोबत स्क्वेअर कॅन्सल होत असतं, लक्षात ठेवायचं. y प्लस 9/4 इज इक्वल्स टू काय मिळेल, प्लस मायनस 1/4. ओके, अशा प्रकारे सोडवायचं आहे. पुढे सॉल्व्ह करू, याला एकदा प्लस घेऊन एकदा मायनस घेऊन, याला इरेज करून घेतो. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेत राहा, ठीक आहे. ओके, काय मिळेल मला पुढे, y प्लस 9/4, y प्लस 9/4 इज इक्वल्स टू, एकदा प्लस घेतो याला, एकदा मायनस घेतो, प्लस घेऊन 1/4, ठीक आहे, एकदा प्लस घेतलं एकदा मायनस घेऊया 1/4ला, ठीक आहे, म्हणजे y प्लस 9/4 इक्वल्स टू मायनस 1/4. ओके, करूया ट्रान्सफर 9/4ला तिकडे, इकडे प्लस आहे, तिकडे काय होईल मायनस, म्हणजे मिळेल मला y इक्वल्स टू 1/4 मायनस 9/4. ओके, याला सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ, तिकडे सुद्धा मायनस होईल कारण साइन प्लस आहे. y मिळेल मला मायनस 1/4 मायनस 9/4 डिवाइड, बघा डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू कॉमन आहे, काय होईल पुढे, y इक्वल्स टू 1 मायनस 9/4. याला सॉल्व्ह करून घेऊ, काय होईल, 1 मायनस 9 म्हणजे -8, म्हणजे काय मिळेल मला -8/4. -8/4ला आपण करू शकतो सिम्प्लिफाय, 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे काय मिळेल -2/1 म्हणजे -2, y मिळेल मला -2. नंतर याला सुद्धा सिम्प्लिफाय करून घेऊ, y इक्वल्स टू -1 मायनस 9/4. ओके, काय मिळेल मला पुढे, और y इक्वल्स टू -1 मायनस 9 होईल -10/4, ठीक आहे. 2 2 जा 4, याला सिम्प्लिफाय कर, 2 2 जा 4, 2 5 जा 10, म्हणजे काय मिळेल मला -5/2, ठीक आहे. लास्टमध्ये आन्सर मिळेल मला y इक्वल्स टू -5/2, ठीक आहे. याला 5ला जर डिवाइड केला आपण 2ने तर पॉईंटमध्ये आन्सर येतात, 2.5 आन्सर येतं, पण पॉईंटमध्ये आन्सर लिहायची काही गरज नाही, ठीक आहे. अशा प्रकारे मला व्हॅल्यू मिळाली. लास्टमध्ये लिहून घेऊ, y इक्वल्स टू -2 अँड -5/2. तर बघा, आपल्या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल आहे 5x² इक्वल्स टू 4x + 7. यामध्ये आपला 7 तर राईट हँड साईडला पाहिजेच, ठीक आहे, पण आपला 4x आपला लेफ्टला पाहिजे, म्हणून याला ट्रान्सफर करून घेऊ. काय होईल, 5x² प्लस 4x इकडे होईल -4x इक्वल्स टू 7. 7ला करायची गरज नाही, कारण आपला 7, ठीक आहे, ॲक्च्युअली तो राईट हँड साईडला पाहिजे. नंतर आपला बघा x² कोएफिशियंट 5 आहे, हा नको आहे, आपल्याला 1 पाहिजे, मग या 5ने आपण इक्वेशनला डिवाइड करून टाकायचं. ओके, काय होईल, 5x² अपॉन 5 मायनस 4x अपॉन 5 इज इक्वल्स टू 7/5. पुढे होईल 5 5 कॅन्सल. ओके, याला सिम्प्लिफाय करायची काही गरज नाही, कारण पॉईंटमध्ये आन्सर येईल. पुढे मिळेल मला x² मायनस 4/5x लिहायचं, याला इक्वल्स टू 7/5. नंतर करूया या bx वाल्या टर्मला स्प्लिट, म्हणजे काय होईल, x², बघा इथे जेव्हा मायनस साईन येते ना, तेव्हा आपण मायनस साईन कॉमन ठेवायचं. नंतरची स्टेप आहे आपली x² bx वाल्या टर्मला, ठीक आहे, याचा मधला व्हेरिएबल 2ने मल्टिप्लाय, म्हणजे काय होईल 2x, आणि याचा कोएफिशियंट 4/5 याला 2ने डिवाइड करू, ठीक आहे. ओके, 7/5. नंतर काय होईल, याला 2ने डिवाइड करायचा, ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करू, म्हणजे काय होईल 4/5 डिवाइड बाय 2. 2ला डिवाइडमध्ये काय नाही, म्हणजे कसं असते 1 असते, 2/1ला मल्टिप्लाय करून 1/2 लिहू, ठीक आहे. ओके, 4 × 1 होईल 4, 5 × 2 होईल 10, ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करू, 2 2 जा 4, 2 5 जा 10, म्हणजे काय मिळेल मला 2/5, ठीक आहे. 4/5/2ला लिहू शकतो 2/5. काय मिळेल मला पुढे, x² मायनस 2x इंटू, याला काय लिहू शकतो आपण 2/5. ओके, आता सॉल्व केला 7/2.
5. नंतरची स्टेप आहे आपली, या 2/5ला स्क्वेअर करून दोन्ही साईडने ॲड करायचं आहे. काय होईल, x² - 2x इंटू 2/5. या 2/5ला स्क्वेअर करून दोन्ही साईडने ॲड करायचं. 7/5 प्लस 2/5 होल स्क्वेअर. यानंतरची स्टेप होईल, याला सिम्प्लिफाय करू. ठीक आहे, चला काय होईल, x² - 2x इंटू 2/5 प्लस 2/5 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2² होईल 4, 5² होईल 25. म्हणजे काय मिळेल मला, 7/5 प्लस 4/25. ओके, नंतर याला सिम्प्लिफाय करू आणि याला कम्पेअर करू आपल्या फॉर्म्युलासोबत. काय होईल, कम्पेअर द इक्वेशन विथ ए प्लस, बघा साईन मायनस आहे म्हणून काय, a - b चा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे काय मिळेल, a² - 2ab प्लस b². पुढे काय मिळेल मला, बघा बघा या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे मी याला a - b होल स्क्वेअर लिहू शकतो. काय लिहू, x - 2/5 होल स्क्वेअर, x - 2/5 होल स्क्वेअर. यानंतर बघा मी या स्टेपमध्ये बघा 25 इथे 5 दिसते, मी एलसीएम घेतो. एलसीएम म्हणजे काय, बघा डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू कॉमन येऊ शकते, याला 5 ने मल्टिप्लाय करून टाकू. ठीक आहे, या 7/5ला दोन्ही जागी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे एलसीएम कॉमन येईल. ठीक आहे, ओके. काय होईल, 7 × 5 अपॉन 5 × 5. हे कशासाठी केलं, एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा अशा प्रकारे व्हॅल्यू आहे, जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये कॉमन व्हॅल्यू येऊ शकतात, अशा वेळेस आपल्याला त्यांचं ॲडिशन इझी जातं. ठीक आहे, नाहीतर क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, आणि खूप मोठ्या व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही. आपल्याला एलसीएम घेऊन हे सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, म्हणजे काय, या 5ला मल्टिप्लाय करायचं आहे, 5 ने म्हणजे 25 दोन्ही जागी कॉमन येईल. काय होईल पुढे, x - 2/5 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 75 होईल 35, 5 × 5 होईल 25 प्लस 4/25. आता बघा हे नॉर्मल झालं आपला, म्हणजे आपण 35 प्लस 4/25 हे डिरेक्ट करू शकतो एलसीएममुळे. x - 2/5 होल स्क्वेअर इक्वल्स टू 35 प्लस 4/25. पुढे काय होईल, पुढे होईल x - 2/5 इक्वल्स टू 35 प्लस 4 होईल 39/25. ठीक आहे, याला पुढे सिम्प्लिफाय करू शकत नाही, मग आपण घेऊ स्क्वेअर रूट दोन्ही साईडले. काय होईल पुढे बघा, पुढे काय होईल, ठीक आहे, स्क्वेअर रूट घेऊ दोन्ही साईडने. काय मिळेल मला, x - 2/5 याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल्स टू √39/25. हे किंवा प्लस किंवा मायनस राहणार. ठीक आहे, नेहमी अंडररूट मधली व्हॅल्यू प्लस राहील किंवा मायनस राहील. पुढे सॉल्व करू, हे होईल कॅन्सल. x - 2/5 √39/25चं रूट होईल 5. ठीक आहे, एकदा याला प्लस घेऊन सोडायचा आहे, एकदा मायनस घेऊन. काय मिळेल, x - 2/5 इक्वल्स टू प्लस घ्यायचा एकदा और एकदा मायनस घ्यायचा, याला -39/5. पुढे काय होईल, या -2/5ला ट्रान्सफर करू, तिकडे मिळेल मला +2/5. ओके, और याला सुद्धा ट्रान्सफर करू, काय मिळेल -39 √-39/5 प्लस 2/5. याला सॉल्व करू, काय होईल √39 प्लस 2/5 और x इक्वल्स टू -39 प्लस 2/5. तर अशा प्रकारे या प्रॅक्टिस सेटचं हे लास्ट एक्झाम्पल होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.